चट्ट्या बनवल्या आहेत. आता त्याच्यामध्ये काय लिहिलंय आता त्यांनी बघितल्यानंतर समजेल आपल्याला. तर बघा ते आता आपण काय बनवायचं आज, त्या दोन्हीपैकी एक चिठ्ठी घ्या. ही बघा मी चिठ्ठी घेतली. आता ह्याच्यात काय निघतंय बघूया आपण. ह्याच्यात निघली चिकन बिर्याणी. ह्याच्यात निघली चिकन बिर्याणी. चला मग बनवूया चिकन बिर्याणी. लिंबू, लसूण, कांदा, टमाटर, कोथिंबीर, हे खडा मसाला, चिकन बिर्याणी, हे तांदूळ. आता आपण बनवूया चिकन बिर्याणी. हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने. असं चांगलं धुवून घ्यायचं. परत 15 मिनिटं भिजायला ठेवायचं. बिर्याणीचा तांदूळ भिजायला ठेवून चिकन पण धुवून घ्यायचं. बिर्याणी करण्यासाठी चिकन त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. टमाटे आता स्वच्छ धुवून घेतली बिर्याणीसाठी. पातळ उभं काप करायचं छान. कांदा टमाटर उभं काप करून घ्यायचं पातळ. त्याला आता दही टाकलं. लिंबू पिळून घ्यायचं. बिर्याणी मसाला टाकून घेते. धने पावडर टाकून घेते. खडा मसाला, ते आता अद्रक लसूण घेतलंय बारीक करून त्यात मिक्स करायचं. लसूण अद्रकची पेस्ट. अर्धा चमचा तेल टाकू. एकजीव करून घेतलाय. त्याला 10-15 मिनिटं झाकून ठेवू. आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मग असेच आत्याने चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. त्याला 15-20 मिनिटं लागतात. आणि त्याच्या अगोदर ही तांदूळ 10-15 मिनिटं भिजू घातला होता, चिकन बिर्याणीचा तांदूळ. आणि आपण आता हा तांदूळ भिजला आहे मस्त. आता आपण हा तांदूळ शिजायला टाकूया. तर सुरुवातीला गॅस चालू करून पातेलं ठेवलं आहे गॅसवर आणि तेल टाकूया. 1-1.5 पळी चालू. आणि आता हे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे थोडे खडे मसाले टाकूया. तमालपत्र वगैरे, जिरे हे टाकून घेऊ. आज आत्या आणि मी दोघी मिळून चिकन बिर्याणी बनवणार आहोत. हे बघा तेल गरम झालंय. जिरे वगैरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये, खडे मसाले हे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. आता हे फोडणी दिलं आहे. ह्याच्यामध्ये 2 तांबे पाणी टाकले. अजून 1 तांबे पाणी टाकूया. इथे अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. योग्य माप असल्यानंतर बिर्याणी मस्त होते. आता पाणी टाकलेलं आपण आता थोडस मीठ टाकू याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकू. आता हे पाणी उकळल्यानंतर आपण हा भिजलेला जो तांदूळ आहे तो टाकूया त्याच्यामध्ये. आज इथे आपण चिकन बिर्याणी मस्त झणझणीत बनवणार आहोत. त्याच्यासाठी आत्या आणि मी आम्ही दोघी मिळून बनवणार आहोत बिर्याणी. तर त्यांनी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, 10-15 मिनिटं ठेवूया आपण. आता हे पाणी उकळायला आहे. त्याच्यामध्ये तांदूळ शिजून घेऊ. तांदूळ टाकूया पातेल्यामध्ये. पाणी उकळायला आहे. आणि हा तांदूळ
सगळं शिजून घ्यायचं नाही, कमीत कमी 80% शिजून घ्यायचा, म्हणजे अर्धा थोडाफार. कारण की आपल्याला अजून चिकन मध्ये पण थोडं वाफलायचं आहे ना, स्टीम वर ठेवायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट, कट केलेली कोथिंबीर, टोमॅटो, कांदा बारीक कट करून घेतले, उभे कट केले, लिंबू, हिरवी मिरची असं साहित्य घेतलेलं आहे. आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया. पातेला ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. भात शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे चिकन शिजून घेऊया. आणि मी पातेल्यामध्ये 3 पळ्या तेल टाकलं आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकलेलं आहे, त्याला आपण गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. ते बघायचं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण कांदा टाकूया. कांदा पण मस्त फ्राय होऊन द्या. तेलामध्ये कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि आता कांदा टाकलेला आहे. ते बघायला आता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर, असा लाल कलर आला पाहिजे, मस्त भाजतो. टोमॅटो आणि कांद्याला तेल सुटेपर्यंत आपण असं 5 मिनिट झाकण ठेवणार आहोत. मस्त तेल सुटल्यानंतर आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकूया. हे बघा आता टोमॅटो आणि कांद्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे, मस्त फ्राय झालाय टोमॅटो आणि कांदा. आपण आता ह्याच्यामध्ये चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते टाकूया. आणि ह्याला मिक्स करून घेऊया. बिर्याणीचा तांदूळ आपण चांगला शिजवून घेतलाय, चाळणीत गाळायला टाकलाय. यातलं पाणी सगळं काढायचं, कोरडा कोरडा झाला की मग पातेल्यात टाकायचा. झालं, चिकन हे चांगलं वापरलंय, चिकन शिजलंय. त्याच्यावर हे बिर्याणीचा तांदूळ शिजवून घेतलेला भात टाकायचा. हे टाकून घेत, आता भात टाकून घेतलाय, आता लिंबू पिळून घेते. अर्धा लिंबू पिळायचं, छान दिसण्यासाठी कोथिंबीर टाकायची वरून. झाले बिर्याणी. काय थोडंफार कच्चा असलेला तर वापरून निघतोय तांदूळ. कलर टाकायचा, हे खायचा कलर आहे, असा छान कलर वाटायचा, खाण्यासाठी आणलेला कलर. आता झाकण टाकायचं, 5 मिनिटात होती बिर्याणी तयार. तर हे बघा, इथे झणझणीत अशी चिकन दम बिर्याणी आपली तयार आहे. त्याच्यासोबत कांदा, लिंबू, बिर्याणी म्हणलं तर विशेष नाही, कांदा लिंबू तर पाहिजेच. बघा, तुम्हाला पण आवडली असला दम बिर्याणी तर तुम्ही पण एकदा करून पहा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.